जास्वंदी आणायला नाही भेटली. मम्मी बघा गुलाबाचं झाड लावते. गुलाब कुठे आहे? तो बघ मोठा. हे इथं लावणार आहे नव्या कुंडीत लावणार आहे. हे काय करते खत. फायनली झाड लागलं. आता कुंडी उचलून ठेवायला लागल मम्मा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला रोजच्या सारखं. मी पण उठलोय, आंघोळ करून रेडी झालोय. खरंच शपथ मी आंघोळ करून रेडी झालोय, कारण कालच्या ब्लॉगमध्ये मी आंघोळ नव्हती केली. तो एकच दिवस होता मी आंघोळ नाही केली, नाही तर मी डेली आंघोळ करतो. काल मला खूपच कंटाळा आला होता म्हणून मी आंघोळ नव्हती केली होती. आज खरंच मी आंघोळ केली आहे खरंच. आणि आंघोळ केल्याशिवाय मी चंद्रकोर लावत नाही. तर म्हणून विश्वास ठेवा माझ्यावरती की मी आंघोळ केली आहे. आता नाश्ता करूया काहीतरी. फटाफट काय बनले ते बघू. कारल्याची भाजी आणि चपाती. ठीक आहे, हाच आपला नाश्ता. आता बसलोय नाश्ता करायला. मला ना ही कारल्याची भाजी ना बिलकुल नाही आवडत. पण नाही आवडत तर सांगतोयच कुणाला, जे आहे तेच खावं लागेल, नाहीतर राहा उपाशी. मग पण एक गोष्ट आहे, सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. पण कारलं आणि खरंच मी आंघोळ केली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे शर्ट मी काल पण घातलं होतं बाहेर जाताना रात्री, पण रात्री घातलं होतं ना, तर एवढं खराब नव्हतं झालं, म्हणून मी आज तेच घातलं शर्ट. आपण काय एवढे दिग्गज नाही आहे की भाई तासाला कपडे चेंज करतो, असं नाही ना आपलं. सोबत डॉरीमॉन. काय नाही लागलं ना टी व्हीला तर मी डायरेक्ट डॉरीमॉन उघडून बसतो. डॉरीमॉनचं चॅनल बघू, मजा येते बघायला. आज पण मी ॲक्च्युली बाहेर जाणार होतो, बट सकाळीच लाईट गेली नाही का. लाईट गेली, माझं दिमागच खराब झालं. मी आंघोळ पण ते आमच्याकडे एक हे चार्जिंगची लाईट आहे, ती अटॅच केली. बल्ब काढला, दुसरा बल्ब लावला चार्जिंगचा. आमच्याकडे चार्जिंगचा बल्ब होता, त्यावरती आंघोळ केली नाही का मी. नशीब चार्जिंगचा बल्ब होता, तिथे उजेड नाही तर अंधारात पूर्ण अंधारातच होता. अंधार होता, म्हणून मी कुठे बाहेर जाऊ नाही शकलो. आता जेवतो आणि वापस झोपतो. अजून काय करावं. मम्मा आली. तापली. अरे लाईट गेली होती सकाळपासून माहिती, म्हणून फोन येत नव्हता. झाडांना पाणी घालूया. मम्मीला एवढी भूक लागली बघा, आल्या डायरेक्ट जेवायलाच बसली. दुपारी जेवली नव्हती. हा, चाय झाली माझी. चाय मम्मा इथं बसली आहे. आम्ही काय करते चायतून. हा, मी बिस्कुट खातोय. तुला पाहिजे? जास्वंदी आणायची. तुला जास्वंदी आणायला नाही भेटली. मम्मी बघा गुलाबाचं झाड लावते. गुलाब कुठे आहे? तो बघ मोठा फुल्ल बघते. अच्छा, हे इथं लावणार आहे नव्या कुंडीत लावणार आहे. अच्छा. माती काढते पहिले, होल करणार. त्याला पाहिजे मोठं झाड आहे.
ती माती आणली कुठून? पहिलीच होती ना आपली तिकडची कलर दुकानाची. अच्छा अच्छा. मम्मी किती दिवसांनी चांगलं काम करते माझी. झाड लावते. वा. हे काय करते? खत? हम्म. फायनली झाड लागलं. आता कुंडी उचलून ठेवायला लागल मम्मा. एक काम कर, आरामात ये, आरामात ये. त्या साईडला ठेवली आहे बघा, किती भारी वाटते. गुलाबाचं झाड मस्त. शबाश शबाश. लाईनीने किती झाडं लावली बघा. तिथं 2 तुळस, तिथं एक गुलाबाचं झाड. सगळं सगळं लावलंय मस्त. सध्या 5 शर्ट आहेत. उद्यापर्यंत भेटेल. कल शाम को. ठीक आहे. कडक इस्त्री करना. मी आता इस्त्रीचे कपडे द्यायला आलो होतो इस्त्रीवाल्याकडे. मम्मी बोलली इस्त्रीवाल्याला कपडे देऊन ये आणि त्याला सांग की स्ट्रिक्टली कडक इस्त्री करायला. आणि त्यानंतर गोलमा पण घेऊन ये, कारण आज वेनेसडे. तर मम्मी बोलली आज आपण घरी गोलमा बनवू. तर गोलमा घ्यायला चाललो आहे आता मी. आलो आहे जेवला घ्यायला. गोलमा, ज्याला गोलमा बोलतात. नवीनच दुकान उघडलं काकाने. नवीन आहे काका दुकान? भाई अत्यंत प्रिय गोष्ट आहे माझी. काका 20 रुपये द्या. ह्याला काय बोलता काका? बोंबील. मैंने लाया जेवला. खूप दिवसांनी जेवला बनतोय घरी. मम्मी काय काय बनवते बाकी? जेवला बनवला, नाचण्याची भाकरी बनवली, भात बनवला, वाटाण्याची आमटी बनवली. तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे. बाकी सगळं बनवून झालेत, भाकरी बेकरी. फक्त जेवलाच राहिलाय शेवटला. कारण पप्पासाठी पण व्हेज बनवणं गरजेचं आहे ना मम्मा. अलग अलग बनवायला लागतं ना सर्व. म्हणून आमच्याकडे थोडं कमीच बनतं, पण जेव्हा पण बनतं चांगलंच बनतं है ना मा. आमचा जेवला रेडी आहे, म्हणजे गोलमा. हे बघा गोलमा, अजून नाचण्याची भाकरी. मम्मा तू कधी जेवणार आहे? या लवकर या. मम्मा पण येतेच आहे. पप्पा अजून घरी आले नाहीत. बट मम्मी बोलली पप्पा यायच्या पहिला तू खाऊन घे, नाहीतर नंतर पप्पाला वेगळं वाढावं लागणार. म्हणजे हात वगैरे धुवावं लागणार, परत मग वाढावं लागणार. मला काय पाहिजे असेल तर परत मग हे करायला लागणार, परत हात धुवायला लागणार. म्हणून पहिला तू खाऊन घे, नंतर पप्पाला आरामात. आली मम्मी पण आली. या जेवायला. आम्ही जेवला भाकरी खातोय. या जेवायला या. नाचण्याची भाकरी आणि जेवला मस्त आलं मम्मा. मम्मीचं जरा कौतुक काय केलं, जेवला चांगला बनला म्हणून. मम्मीने बघा कचरा टाकायला पाठवलंय आणि बोलते रिन साबण आणि रिन सरफ घेऊन ये. भाई तुमची मम्मी पण अशीच आहे का, गोड बोलून काम सांगणारी? तर मला कमेंट मध्ये सांगा. माझी तर मम्मी अशीच आहे. घेतलं सरफ आणि साबण. तू पण मस्त गोड बोलून काम सांगितलंस मला ना. चला तर मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं छोटू जो चॅनल आहे त्याला खूप मोठं करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. मा बाय बोल. बाय.